जुन्नर नगरपालिकेमध्ये अनेक ठेकेदारांची बिलं ही पडून राहिली आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार नाही आहेत. अनेक कर्मचारी त्या ठिकाणी काम सोडून चालले ठेकेदारीकडनं आणि त्याचे परिणाम म्हणून जुन्नरमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्यात. याच्यावरती आपण काही लक्ष घालणार आहात का? बघा, मला दुर्दैवाने सांगायचं वाटतं की मागच्या पंचवर्षीमध्ये जसं आपली बॉडी हे झाली म्हणजे डिझॉल्व्ह झाल्यानंतर तिथं कुठलाही नगराध्यक्ष नगरसेवक राहिला नाही. ते सर्व प्रश्न जर ताब्यात दिला आणि त्याच्यावर फक्त नियंत्रण होतं त्या आमदारांचं. पण मी आता त्यांचं पाहिलंय, मी सगळ्या खात्याची केली. मी तुम्हाला आता एक परत पुढच्या 4-5 दिवसांनी आता अचानक आपल्याला भेटलोय, तुम्हाला एक पत्र दाखवतो ज्याची मी चौकशी थांबली आता नगर परिषदची. मला दुर्दैवाने सांगायचं वाटतं की खरं तर कुठल्याही या सगळ्या ज्या डिव्हिजन्स आहेत त्याच्यावर आपलं कमांड पाहिजे आमदार म्हणून, तर ते मला दिसलं नाही. म्हणजे मी यांच्यावर टीका करतो असं नाही, फक्त माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला, मोठी बाब. आणि ऑइल डिपार्टमेंटमध्ये वॉटर सप्लाय असेल, कचरा असेल किंवा आरोग्य असेल, फार मोठा भ्रष्टाचार झाला. आणि मीच पत्र दिले आता आमदार झाले होता 1 महिन्यापूर्वी. आणि आता ते सीओची पोस्ट आम्ही कालच एक मोठं शिष्टमंडळ समिती नेमली, त्याच्यावर मी परवा दिवशी मुंबईला गेलो. स्वतः साहेब सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी तातडीने समिती जिल्हाधिकारी सांगून नेमलेली आहे. आता मला वाटतं पुढच्या उद्याच्या 72 तासामध्ये सगळ्या ऑइल डिपार्टमेंटच्या नगर परिषदच्या सगळ्यांची चौकशी होईल. बरेचसे लोक त्याच्यात दोषी आहेत. काही लोक मेलेली आहेत, त्यांच्या खोट्या साहेबांवर यांनी बिलं काढलेली आहेत. मला काय कळत नाही. मी पण आमदार केले 5 वर्ष, पण अशी पद्धत माझी झोप उडाली. हे सगळं पाहिजे बघा ना तुम्ही. मी रस्ते केले ह्या जुन्नर शहराच्या पुतळ्यापासून तर किल्ल्यापर्यंत. काम हा माझा होरा आहे. काम चांगलं काम करणं माझा होरा आहे. पण भ्रष्टाचाराला साथ किंवा कोणी कसं करते, कोण काय करते, कोण काय करतंय, काय त्याच्यामध्ये मजा नाही. त्यामुळे होईल हे सगळं पारदर्शकता येईल. आपण विचारलं ते बरोबर आहे. निश्चितपणे याच्यावर 100% भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये फास आवड जाईल आणि चांगलं